गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माधुरीज मॅड लाईफ. आज मी मस्त मेथीची भाजी, डाळ, भात आणि भाकरी बनवून घेतली. गणपती बाप्पांना फ्रेश हार घातला आणि आम्ही सगळ्यांनी आरती करून जेवून आम्ही निघालो शॉपिंगसाठी, कारण मला गौराईंसाठी नवीन साड्या खरेदी करायच्या होत्या. त्यानंतर मी गेले युनिक फॅशनमध्ये. इथे नावाप्रमाणे सगळं युनिक भेटतं आणि मला जसं हवं अशा ॲक्सेसरीज नेहमीच मला भेटतात. त्या ॲक्सेसरीज घेऊन मी घरी आले. मस्त गरमागरम चहा आणि कॉफी घेऊन मस्त मी तयारी केली मोदक करायची. त्यानंतर मी नारळ फोडत असताना एक नारळाची पाणी सगळं खाली सांडलं, पण दुसरा नारळ मी व्यवस्थित फोडलेला आहे. ॲक्च्युली मला मोदक गणपतीच्या पहिल्या दिवशीच करायचे होते, बट टाईम नाही झाला आणि एनर्जी राहिली नसल्यामुळे ते राहून गेलं. पण आज मी मस्त मोदक बनवले आणि मोदक बनवताना मला मम्माने सुद्धा हेल्प केली. आणि आज मी एक मिठाचा मोदक बनवलेला आहे, कारण माझ्या लहानपणी घरी ना मिठाचा मोदक बनवायचे आणि जो मिठाचा मोदक ज्याला भेटेल तो भाग्यवान असं समजलं जायचं. त्यानंतर मस्त 21 मोदकांचा प्रसाद मी देवाला नैवेद्य म्हणून दाखवला. त्यानंतर आज आमची आरती लाडूबाईंनी घेतली होती. सगळ्यांनी आम्ही आरती बोलली आणि वाट बघत होतो की मिठाचा मोदक भेटणार कुणाला. सो शौर्यनेच मोदक द्यायला सुरू केला आणि शौर्यची मम्मी आणि माझी मोठी बहीण हिलाच मिळाला मिठाचा मोदक. सो शी इज अ भाग्यशाली. त्यानंतर तिला मस्त दुसरा मोदक देऊन तिचं तोंड गोड केलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो आज जयच्या घरी आरतीसाठी. तिथे सुद्धा त्याने सुंदर डेकोरेशन केलं होतं. आम्ही सगळ्यांनी तिथे सुद्धा मस्त आरती बोलली. इथेही आमच्या लाडूबाईने आरती घेतली होती. त्यानंतर आम्ही गेलो तिच्या घरी. तिच्या घरी आज थोडे गेस्ट होते, त्यामुळे मी मस्त तिला चपाती शिकून काढण्यासाठी हेल्प केली. त्यानंतर मी आले घरी, मोदकावरती टाकलं साजूक तूप आणि जे मी मोदक खाल्लेत ना,